तर नाशिकमधील टीसीएस कंपनी प्रकरणातील 5 आरोपींना आज चौथ्या गुन्ह्यात न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। तर निदा खान गेल्या 10 दिवसांपासून फरार असल्यानं एसआयटीकडून 3 पथकं निदा खानच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। निदा खानला जर अटक झाली तर अनेक धक्कादायक खुलासे देखील होण्याची शक्यता आहे। मात्र निदाच्या वकिलांकडून आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला जाण्याची सुद्धा शक्यता आहे। तर नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं सकाळी 11 वाजता टीसीएस कंपनीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली जाणार आहे। टीसीएस कंपनीपासून मोर्चा काढत असल्यानं मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सकल हिंदू समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे। तर नाशिक बहुराष्ट्रीय कंपनी अत्याचार प्रकरणी महिला आयोगाकडून चौकशीसाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे। तथ्य शोधन समिती घटनास्थळी जाऊन 18 एप्रिल रोजी पाहणी करणार आहे। टीसीएस प्रकरणी महिला आयोग घटनास्थळी जाऊन सगळ्या बाबींची चौकशी सुद्धा करणार आहे। तर नाशिक कंपनी अत्याचार प्रकरणी आयोगाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे। तथ्य शोधन समिती आता थेट घटनास्थळी जाईल आणि 18 एप्रिल रोजी पाहणी करणार आहे। तर याच प्रकरणातली एक नवीन अपडेट समोर येते। रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींना पोलिसांनी तिसऱ्या गुन्ह्यात कारागृहात ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना आज नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। संशयित आरोपींना आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे लक्ष असणार आहे।